गवताची बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं मुंबई वाले के लागून नांदी माझी उरकून टाकली शादी। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथे तुम्ही जाऊन चॅनल जॉईन जिथे करून तुम्ही अलर्ट मोशन ॲप आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढे काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, त्याचसोबत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे आपले जे व्हिडिओज आणि अपडेट जे काय येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वात आधी आपल्याला अलर्ट मोशनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर इथं बघा तुमच्या समोर जे अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे इथं दिसून जातील। तर इथं बघा आपल्या काय आहे, सर्वात आधी तुम्हाला इथं खालती सर्वात आधी जी अशा प्रकारचा एक इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती जायचं आहे। त्यानंतर आपल्या कलर अँड फिलमध्ये येऊन इथं तुम्हाला काय आता दिसत आहे मित्रांनो, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी काही फोटोज दिले तर इथं तुम्ही कोणते इथं फोटोज घेऊ शकता। तर मी आता हवाला एक फोटो घेतो, त्यानंतर वरती तुम्हाला एक प्लसचा ऑप्शन भेटत आहे, तर त्यावरती क्लिक करा, म्हणजे आपला जो इमेज असेल तो इथं रिप्लेस होऊन जाईल। तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपल्या परत काय यायचं बघा मित्रांनो, वरती तुम्हाला ग्रुप 2 अशा प्रकारे दिसत आहे, तर त्यावरती जाऊन आपल्याला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। परत त्यानंतर तुम्हाला बघा एक ग्रुप अशा प्रकारचा एक भेटेल 1, तर त्यावरती क्लिक करून परत आपल्या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एकदम खालती बघा एक फोटो दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला काही नंबर दिसत आहे, तर त्या नंबर वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं जो कोणता इथं तुम्हाला इमेज घ्यायचा असेल तो इथे इमेज घेऊ शकता मित्रांनो। तर इथं इमेज वगैरे घेतल्यानंतर 3 नंबर खालती बघा मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचे। त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन याची साईज वगैरे कमी जास्त तुम्ही अशा प्रकारे इथं करू शकता। त्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन तुम्ही याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं अशा प्रकारे इथं करू शकता। तर मित्रांनो, त्यानंतर आपल्या परत काय करायचं मित्रांनो, बॅक येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, जो आपला इथं ग्रुप आहे मित्रांनो तो इथं एडिट झाला आहे। तर एडिट वगैरे झाल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो, आता आपल्या जे ते ग्रुप नंतरच्या ग्रुपवरती येऊन जायचं आपल्या ग्रुप 2 वरती। तर इथं आता ॲडजस्टमेंट वगैरे ह्या ग्रुपची नीट करून घेतो। तर त्यानंतर आपल्या ग्रुप 2 मध्ये यायचं आहे। परत नंतर आपल्या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। आता आपण सर्वात आधी जे आपण पहिल्या ग्रुपला जी आपण स्टेप फॉलो केली होती ती स्टेप इथं आपल्याला फॉलो करायची मित्रांनो इथं सुद्धा। परत आपल्या ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। परत नंतर त्या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं तुम्हाला जे काही नंबर दिसत आहे तर त्यावरती जाऊन तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या। घेतल्यानंतर परत मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या। तर ॲडजस्टमेंट वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्याला बघा काय करायचं आहे। ओके, तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला बघा इथं आता 5 सेकंदाच्या पुढे तुम्हाला भरपूर काय इथं तुम्हाला बीट जे ते दिसून जातील। तर बीटमध्ये आपल्याला जे काय करायचं आहे, आपल्या इमेजेस जे ते ॲड करायचे आहेत। तर त्या इमेजेस ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला बीटवरती येऊन जायचं 5.15 सेकंदाच्या। त्यानंतर प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं। परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या। घेतल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला काय करायचं, चरायचा जेवढा काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका। तर डिलीट केल्यानंतर परत नंतरचा इमेज ॲड करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्याला परत त्याच बीटवरती थांबायचं आहे। त्यानंतर प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या। घेतल्यानंतर परत आता एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका। डिलीट केल्यानंतर परत नंतर त्याच बीटवरती थांबून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं। परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या आणि परत त्याचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो इथं डिलीट करून टाका। तर मित्रांनो, आता इथं तुम्हाला इमेजेस जे ते कसे ॲड करायचे ते तुम्हाला माहीत पडले। तर ही स्टेप फॉलो करून आता आपले जेवढे काही इथं बीट असेल त्या बीटमध्ये तुम्ही इमेजेस ॲड करून घ्या। ओके, तर मित्रांनो, आता इथं मी जेवढे काय आपले इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी इथं ॲड करून घेतले। तर ॲड केल्यानंतर तुम्हाला बघा इथं खालती तुम्हाला एक अशा प्रकारचा एक शॅडो आणि एक तुम्हाला पेंटेड एक्स भेटेल। तर तो आपल्या काय याचा बघा मित्रांनो, सर्वात वरती आपल्या जे ते इमेजेसच्या सर्वात वरती आपल्याला हे जे ते दोन्ही लेअर आपल्याला आणायचे आहेत। तर त्यासाठी बघा काय करायचं, आपल्याला सर्वात आधी आपल्या शॅडोच्या वरती क्लिक करायचं, म्हणजे राईट साईडला तुम्हाला 3 आडव्या लाईन दिसत आहे, तर त्यावरती लॉंग प्रेस करून आपल्या सर्वात वरती अशा प्रकारे लेअर आणायचे। परत नंतर काय याचं इमेजवरती सुद्धा येऊन ते फॉलो करून आपल्या परत जे ते शॅडोच्या वरती आपल्या जो इमेज असेल तो आपल्या इथं लावायचा आहे। तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ह्या इमेजेसला जे आपल्याला शेक इफेक्ट जो अप्लाय करायचा आहे, तर तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्या बॅक यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक
शेकेपेटची एक लिंक दिली असेल मित्रांनो, ते आपल्या काय यायचं प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्या अलर्ट मोशनमध्ये आपला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचं काही शेकेपेट जो दिसेल, तर त्या इमेजवर आपल्याला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन आपल्याला कॉपी इफेक्ट जो त्याचा करायचा आहे. केल्यानंतर आपला बॅक येऊन आपण जो प्रोजेक्ट जो आता आपण इथं एडिट करत होतो त्यामध्ये येऊन आपल्या जिथं इमेजेस स्टार्ट होतात त्यावरती येऊन त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करा. तर मित्रांनो, आता आपल्या इथं जेवढं काही इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला इफेक्ट जो असेल तो इथं बरोबर इथं देऊन टाका. ओके, तर मित्र इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी शेकेपेट जो येतो इथं बरोबर देऊन टाकलं. तर दिल्यानंतर बघा आता आपल्या काय यायचं, आपल्या परत जिथे इमेजेस आपले स्टार्ट होतात त्यावरती येऊन प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे. त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारचा एक इंकेपेट दिला असेल तो आपल्या इथं ऍड करायचा आहे. त्यानंतर नंतरच्या बिटवरती येऊन आपल्या काय यायचं स्पीड ऑप्शनवरती जाऊन ह्याची ॲडजस्टमेंट आपल्याला करून घ्यायची व्यवस्थितपणे. इथं बघा तुम्हाला लास्ट 2 सेकंडवाला एक दिसत असेल ऑप्शन, त्यावरती क्लिक करा म्हणजे ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथे होऊन जाईल. झाल्यानंतर परत आपल्या काय त्याचा साऊंड जो तो एकदम कमी करून घ्या. त्यानंतर आपल्या परत बिल्डिंग ऑफिसमध्ये जाऊन लाइटिंगमध्ये जाऊन इथे स्क्रीन करायचं आहे. त्यानंतर त्यावरती क्लिक करून आपल्या 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे तर त्यावरती जाऊन ह्याची कॉपी लेअर करायची. कॉपी केल्यानंतर परत नंतरच्या बिटवरती येऊन परत ती जी लेअर असेल ती इथं पेस्ट करा. परत नंतरच्या ह्याच्यावरती येऊन जावा बिटवरती, परत इथं काय करायचं मित्रांनो पेस्ट करायचे. जर का तुम्हाला लेअर कमी वगैरे पडत असेल तर तुम्हाला बघा यायचं आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. नंतर स्पीड्स ऑप्शनवरती जाऊन एकदम शेवटचं तुम्हाला एक ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करा म्हणजे आपली जी लेअर असेल तिथपर्यंत जिथे येऊन जाईल त्याची. तर मित्रांनो, आता इथं जेवढे काय आपले बिट्स आहेत तर त्या बिटनुसार इथं तुम्ही हा वाला इंकिपेट जो असेल तो इथं अप्लाय करून टाका. ओके, तर मित्र इथं आपले जेवढे काही इथं बिट होते तर त्या बिटनुसार इंकिपेट जो तो अप्लाय करून टाका. तर आपल्या वगैरे केल्यानंतर परत आपल्या काय आहे हे जे ते खालचे 2 लेअर होत्या शॅडोच्या आणि त्या परत आपल्या सर्वात वरती जिथे आपल्याला आणायच्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आता वर जे ते आणून घेतले आहेत मित्रांनो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला जो आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ रेडी झाला तर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा यायचं वर तुम्हाला एक सेटिंगच्या बाजूला एक ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओवरती जाऊन एक्सपोर्टवरती जावा. तर ओके, तर मित्र अशा प्रकारचा जो आपला व्हिडिओ होता गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली मित्र. तर मित्र 100 झाल्यानंतर आपला एक सेव्हचा जो ऑप्शन आहे तो इथे येऊन जाईल. त्या सेव्हवरती क्लिक केलं की आपला जो आजचा व्हिडिओ होता गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.